नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बाजार तडका या चॅनलवर. आज आपण देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIच्या क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकालाचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. विशेष म्हणजे यावेळी SBIने मार्केट इस्टिमेट बीट करत गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली आहे. चला सर्वप्रथम आकडेवारी पाहूया. तर SBIचा फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर टोटल इन्कम यावर्षी 1,43,819 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,35,341 कोटी इतका होता. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8% ची वाढ झाली आहे आणि तिमाहीत 1,40,411 कोटी इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 33,529 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 30,544 कोटी इतका होता आणि तिमाहीत 27,704 कोटी इतका होता. आता सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे नेट प्रॉफिट. तर कंपनीचा नेट प्रॉफिट यावर्षी 21,121 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 19,160 कोटी इतका होता. तर SBIने यावर्षी 21,121 कोटी इतका निव्वळ नफा कमवला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 10% वाढ दर्शवतो. विशेष म्हणजे बाजाराला केवळ 19,052 कोटी नफ्याची अपेक्षा होती. मात्र SBIने अपेक्षेपेक्षा जवळपास 11% जास्त नफा नोंदवत मार्केट एस्टिमेट बीट केला आहे. याशिवाय नेट इंटरेस्ट इन्कम NII 46,992 कोटी आला, जो मार्केट एस्टिमेट केला होता की 46,500 ते 47,000 कोटी इतका येईल. त्याचबरोबर बँकेचा EPS पाहिला अर्निंग पर शेअर तर यावर्षी 22.88 पैसे इतके आला आणि मागील वर्षी ₹21.47 इतके होता आणि तिमाहीत ₹21.32 इतका होता. इयरली EPS वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर एकंदरीत पाहता SBIचा क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकाल मजबूत असून बँकेने पुन्हा एकदा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला SBIचा हा निकाल कसा वाटला? SBIचा हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा महत्त्वाच्या क्वार्टर वन रिझल्ट ॲनालिसिससाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.